नाव आहे प्रत्यंगिरा चंडी. तुमच्या सप्तशतीच्या प्रत्येक वाच आणि ओवीला प्रत्यंगिरा मंत्र जर आपण संपुट लावला तर निश्चितपणे मुदतपूर्व काळात युद्ध 2-4 दिवसात थांबलं जाईल अशी शाश्वती आहे. म्हणून आपणाला देशबंधूंना आपण विनंती करावी सेवेकऱ्यांनी. सेवेकरी हे देशातलेच आहे, हे काही विदेशातून आलेले नाही. पण देशातील सर्व देशबंधू भगिनी, आबाल वृद्ध माता भगिनी यांना आपण सहानुभूतीपूर्वक विनंती करावी, मार्गदर्शन करावं किंवा तोडकी मोडकी देश वाचवायचा असेल, जगात शांतता पोचवायची असेल आणि आपण शांतीदूत व्हायचं असेल, प्रत्यंगिरा देवीचे पाय धरावे लागते. की दशमहाविद्यापैकी हे एक अति उच्च असं शक्तिस्थान आहे आणि तो मंत्र तुम्हाला माहिती आहे. ओम ह्रीम क्षम भक्ष ज्वालाजिहे कराल द्रष्टे प्रत्यंगिरे क्षम भीम फट स्वाहा. हा मंत्र जर आपण निदान रोज एक माळ केला प्रत्येकानं आणि सप्तशती वाचकांनी जेव्हा वेळ मिळेल त्यावेळे तुम्ही ओवीला आणि ओवाचांना लावला तर 3-4 दिवसाच्या आत युद्धबंदीची घोषणा संबंधित देश करेल आणि ते बंद व्हावं अशी तुमची आमची इच्छा आहे. युद्धात कोणी तेल टाकण्याचं काही कारण नाही. युद्ध करून कोणाचंही भलं होत नाही. महाभारत काळातही सुद्धा अगदी निकराच्या वेळी अर्जुनाजवळ पाशुपात अस्त्र होतं, न्यूट्रॉन पेक्षा मोठं अस्त्र होतं. अश्वत्थाम्याजवळ नारायण अस्त्र होतं. आणि ही 2 अस्त्र एवढी प्रलयकारी होती की पृथ्वी समुद्रात बुडून गेली असती. मानवी जीवन संपुष्टात आलं असतं एवढं सामर्थ्य त्या 2 अस्त्रांमध्ये होतं. खरं तर शिवानं हे पाशुपात अस्त्र अर्जुनाला प्रसंग अवधान राखून सोडण्यासाठी सांगितलं आणि परत कसं घ्यायचं ते पण त्याला माहित होतं. परंतु अश्वत्थाम्याला मिळालेलं नारायण अस्त्र ते फक्त त्याला सोडायची माहिती होती, परत घ्यायची माहिती. हे आपणा सर्वांना महाभारत माहित आहे. मला त्यावर तपशिलात बोलण्यात वेळ घालण्यात उचित नाही, अर्थ नाही. परंतु तत्सम प्रलयकारी मिसाईल आज महाशक्तीकडे आहे, पृथ्वीचा नायनाट करणार. म्हणून ते चंद्राची वाट शोधतायत की आपण पृथ्वीचा नाश करून चंद्रावर राहायला जाऊ. ही कवी कल्पना असा संकल्प करून ते सोड. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सुद्धा आज्ञा केली, तुझं पाशुपात अस्त्र सोड. संकल्प करताना त्यांनी एवढंच सांगितलं की यामध्ये कोणाला काही इजा न हो, मनुष्य हानी न हो, या अस्त्रानं त्या अस्त्राचा नाश हो. मराठी भाषा आहे, बोलताना जपून बोलावी. तिला अभिलाष दर्जा मिळालेला आहे, कसंही बोलण्यासाठी नाही. म्हणून त्या अस्त्रांची टक्कर झाली अंतराळात आणि आता पृथ्वीचा विनाश होणार तेवढ्यात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी त्या दोन्ही अस्त्रांची वैजयंती माळ करून स्वतःच्या गळ्यात घातली आणि विश्वाचा संहार थांबवला. म्हणून आपण प्रत्यंगिरा मंत्र म्हणून होणारा जो संहार आहे त्यात नुकसानच आहे, यात फायदा कोणाचाच नाही. युद्ध करून घेणाराचा नाही, करणाराचा नाही, सहभागी होणाऱ्यांचा नाही. त्यात प्रत्येकाची नुकसानच आहे, फायदा कोणाला नाही, हे सगळ्यांना माहित आहे. परंतु बुद्धी कर्मनुसार भारत सोडला तर जगात एकही संत नाही, समाज प्रबोधन नाही आणि तमोगुण आहार रोज असल्यामुळं 12 महिने 24 तास मांसाहार खाल्ल्यामुळं बुद्धी कर्मनुसार आहे. त्यामुळे अशी बुद्धी माणसं मारण्याची का होते आणि माणसं मारून कोणाचं समाधान झालंय असं एखादं उदाहरण सांगा. म्हणून बुद्धी कर्मनुसार येणं. दूषित कर्म केलं तर बुद्धी दूषितच राहणार. सत्कर्म केलं तर वाईट विचार येणार नाही. ही शिकवण या मार्गाची आहे. म्हणून भारतात आणि जगात असणारे सर्व सेवेकरी हे मुळातच शाकाहारी आणि निर्व्यसनी आहे. म्हणून आई भगवती त्यांना साथ देते. आपण 99ला ज्यावेळी प्रत्यंगिरा पाठ केले, दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने हात जोडले, माघार घेतली आणि विजयश्रीनं भारताच्या गळ्यात माळ घातली. हे आपण विसरू शकणार नाही. आज
27 वर्ष होत आलेले आहे. परंतु 27 वर्षात आपण प्रत्यंगिरा देवीला विसरलो होतो. हे विसरून चालणार नाही. पुन्हा तिची याद आली, ती आपल्याला रागवेल, बाबा 27 वर्षानं तुम्ही आमच्याकडे आलात. आपण जर भेटलो तर त्यात रस नसतो. हे रोजच आहे. या भूमिकेतून आपण त्वरा करून युद्ध बंद होवे पावेतो आपले पाठ चालू ठेवा. आमच्या जिल्हा प्रतिनिधींनी सांगितलं 2-4 दिवस, 2-4 दिवस, 2-4 दिवस नको, पुढे चालू ठेवा ना. यथाशक्ती, यथामती, यथावेळ भारतात, देशात, जगात सर्वत्र प्रत्यंगिरा चंडी करावीत. अमेरिकेत आपली हजारो कुटुंब आहेत. त्यांना सुद्धा त्यांच्या जीवाला धोका आहे. युरोपात आहे, दुबईत आहे, ओमानमध्ये आहे, ऑस्ट्रेलिया, आफ्रिकेत आहे, रशियात आहे, चीनमध्ये सुद्धा आहे. ते जरी शत्रू राष्ट्र असलं तरी तिथे आपले भारतीय काही महाराष्ट्रीयन लोक आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे. केवळ भारतापुरता मर्यादित धोका नाही, जगाला धोका आहे. म्हणून हा जगात तमाम मानव जातीला स्वास्थ्य, सौख्य आणि मनशांती या साऱ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून जगव्यापी हा या कार्याचा दृष्टिकोन आहे. केवळ देशापुरता, गावापुरता, आपल्या सेवेकऱ्यांपुरता मर्यादित नाही. म्हणून हे अमर्याद कार्य, याची संकल्पना पण मोठी आहे. म्हणून आपण त्या वेळेत घ्या, पण आधी प्राधान्य युद्धबंदीला. उरलेल्या वेळात हे सर्व कार्यक्रम आपणाला निश्चितपणे करावेत, त्याबद्दल अजिबात दुमत नाही. आणि स्वसंरक्षणासाठी आणि भविष्य काळात भगवतीचा आशीर्वाद आपल्याला पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भगवतीच्या 11 मिसाईल प्रसिद्ध आहे. ते उद्या सांगा, ते मांडा. त्या इराण, इराक, अमेरिकेपेक्षाही मोठी मिसाईल तुमच्याजवळ आहे. तुम्ही ज्यावेळी सप्तशती यागामध्ये 11 अलंकार भगवतीला अर्पण करता, ते खरे मिसाईल आहे. त्यामध्ये कंकण आहे. कॉन्व्हेंटमध्ये जाणारी नवी पिढी आहे, त्या पिढीला सांगा 2-2 काचेची कंकणं घाला. कुंकू हे भगिनीचं लेणं आहे. हळद आणि कुंकू हे चंद्र सूर्याचं प्रतीक आहे. म्हणून त्याचं लेणं भगिनींना मिळालेलं आहे. त्याचा अवश्य संकोचरहित आपण वापर करावा. उर्वरित जे 11 अलंकार आहेत ते वेळोवेळी आपण वापरावेत. आणि आम्हाला खात्री आहे, सर्व पोलीस सुद्धा म्हणतात महिला सुरक्षित नाही. हा वेडेपणाचं लक्षण आहे. हा वेडेपणा आहे. महिला सुरक्षित आहेत कोणत्या? ज्यांच्याजवळ मिसाईल आहे, काचेची कंकण आहे, त्या मात्र सुरक्षित आहे. हे पोलिसला जाऊन सांगा. म्हणून आमचं कळकळीचं सांगणं आहे, यात वेद, विज्ञान, बाकी सगळ्या गोष्टी दूर ठेवा. परंतु आपलं कुटुंबशास्त्र आणि संरक्षण हे ज्या मिसाईलमुळे होतं, त्या मिसाईलची जोपासना, त्याचं विज्ञानातून महत्व नव्या पिढ्यांना सायन्स मधून सांगा. आम्ही गेले 40 वर्ष सांगत आलो की कंकण का घालायची. बऱ्याच वेळा अगदी विनोदातून बोलायचं झालं, आजही आमच्या ग्रामीण भागामध्ये कधी कधी भांड्याला भांडं लागतं. महिला ज्यावेळी एकमेकीशी भांडण करण्यापूर्वी त्यांची पूर्वस्थिती बघा. त्याआधी काय करतात, ती कंकण मागे घेतात जोरदारपणे, डोळे केस विदारून त्या देहात त्यावेळी प्रत्यंगिरा देवी वास करते आणि मग बोली भाषा सुरू होते. पण आमचं म्हणणं आहे, ती स्फूर्ती, ती ऊर्जा भांडणासाठी न वापरता संरक्षणासाठी वापर. हा फरक आहे.